प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण महादिव्य सेरीज सुरू केलेली आहे आणि त्याचे पहिले 3 भाग आपण बघितलेत. पहिल्या 2 भागामध्ये आपण रोटेशनल डायनामिक्स बघितलं, तिसऱ्या भागामध्ये आपण वेव्ह ऑप्टिक्स बघितलं आणि आज आपण मॅग्नेटिक मटेरियल बघतो आहोत. आता फिजिक्सच्या पेपरला 4 दिवस सुट्टी आलेली आहे आणि त्याचा चांगल्या पद्धतीने आपल्याला उपयोग करून घेता येऊ शकतो. म्हणजे काहींनी वर्षभर काहीच अभ्यास केलेला नसेल आणि काहींनी केला असेल, पण आता सगळ्यातून नेमकं काय करायचं हा प्रश्न पडला असेल. असे 2 प्रकारचे विद्यार्थी आहेत. तर सगळ्यांसाठी माझा सल्ला असा आहे की तुम्ही प्रोफेशनल स्टडी करा. बी ए प्रोफेशनल स्टडी करा. म्हणजे काय करा, तर तुमच्या 16 चॅप्टर पैकी जे चॅप्टर तुलनेने सोपे आहेत, ज्यांचं वेटेज जास्त आहेत आणि जे छोटे आहेत ते आधी करा. म्हणजे कमी वेळात जास्त अभ्यास. मग असे कोणते कोणते चॅप्टर आहेत? मॅग्नेटिक मटेरियल. बघा, रोटेशनल डायनामिक्स एवढा मोठा चॅप्टर आहे ज्याला 7 मार्क आहे आणि मॅग्नेटिक मटेरियल एवढासा छोटा चॅप्टर आहे, सगळ्यात छोटा चॅप्टर तुमच्या सिलेबस मधला, की त्याला 5 मार्क आहेत. सेमीकंडक्टर डिव्हाइसेस चॅप्टर मोठा आहे पण कन्सेप्ट सोपे आहेत, इंटरेस्टिंग आहे. करंट इलेक्ट्रिसिटी फक्त सर्किट करायचे, फॉर्म्युले करायचे, मधले डेरिव्हेशन्स वाटलं तर करा, नाही वाटलं तर नका करू. तर या पद्धतीने प्रोफेशनली केलं तर करंट इलेक्ट्रिसिटी 6 मार्काचा चॅप्टर आहे. त्यानंतर ड्युएल नेचर हा पण 6 मार्काचा चॅप्टर आहे. तर या पद्धतीने त्यानंतर केटीजन रेडिएशन सोपं आहे. थर्मोडायनामिक्स मोठा आहे पण सोपं आहे. तर असे जे सोपे आहेत, माझ्या 10 दिवसाच्या स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओ मी तुम्हाला प्राधान्यक्रम सांगितलेला आहे. आणि मग उरलेले जे चॅप्टर आहेत त्यातले 2 मार्काचे 1 मार्काचे छोटे छोटे प्रश्न करा. बाकीच्याचे फॉर्म्युले आणि आकृत्या करा, म्हणजे डेरिव्हेशन लिहिता येतील. असा प्रोफेशनल स्टडी करा, म्हणजे तुमचा कमी वेळात अभ्यास होईल. आता बघा, काहींना टेन्शन आलं असेल, वर्षभर काही केलं नाही आणि आता 4 दिवसात काय होणार आहे. तर अशा कॅटेगरीचे मुलं आहेत आणि काही जीव तोडून अभ्यास करणारे आहे. म्हणजे तुमच्या पुढे 2 पर्याय. काय? जाने दो, सोडून द्यायचं. आता वर्षभर नाही झालं, आता काय होणार आहे 4 दिवसात. आणि जान दो, म्हणजे जीव तोडून जर 4 दिवस रात्र मेहनत केली आणि अभ्यास केला तरी खूप काही होऊ शकतं. शेवटपर्यंत प्रयत्न करणं सोडायचं नाही. नेव्हर गिव्ह अप. आलं का लक्षात? आणि म्हणून मग तुम्हाला कोणता पर्याय निवडायचा ते तुम्ही ठरवा. जाने दो का जान दो. पण जान दो जे काही आहे ते वाले नेहमी फायद्यात राहणार आहे. कारण आता अभ्यास केला तर सीईटी नीट जेईला कन्सेप्ट क्लिअर होणार आहे, तिथला अभ्यास कमी होणार आहे. मग आता केलं तर जर तुम्ही क्वालिफाय पण होणार आहात, सीईटी नीटचा अभ्यास पण होणार आहे, तर मग का नाही करायचा अभ्यास 4-5 दिवसात? करा ना, जीव तोडून अभ्यास करा. मग आता वेळ न घालवता आपण सुरू करू. चॅप्टर आहे आपला मॅग्नेटिक मटेरियल. आणि हे जे तुम्ही प्राधान्याने जे पहिले 5-6 चॅप्टर करणार आहात, 8 चॅप्टर, त्यातला कोणताच भाग स्किप नाही करायचा बाळांनो, सगळ्याचा अभ्यास करायचा. मग आता बघूयात आपण काय. तर पहिला प्रश्न काय आहे? डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए बार मॅग्नेट प्लेस्ड इन ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. 3 मार्काला प्रश्न येऊ शकतो. त्याच्यावर 1 मार्काला एमसीक्यू येऊ शकतो, 1 मार्काला ही छोटीशी डायग्राम येऊ शकते. कशाही पद्धतीने प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता आपल्याला काय शोधायचंय? पोटेन्शियल एनर्जी शोधायची. कुणाची शोधायची? बार मॅग्नेटची शोधायची. आणि आपण ती कुठे ठेवलेली आहे? तर ती ठेवलेली आहे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये. मग आता जेव्हा बघा अशा पॅरलल लाईन्स आणि इक्विडिस्टन्स अंतर, बघा बरं, ह्या लाईन मधलं अंतर ह्या लाईन मधलं अंतर सेम आहे का? आहे. आणि जेव्हा अशा पॅरलल लाईनने इक्विडिस्टन्स लाईन आपण काढतो, ती आपल्याला सांगते फील्ड ही युनिफॉर्म आहे. बी लिहिलं तर ती मॅग्नेटिक फील्ड असते आणि वेक्टर ई लिहिलं तर ती इलेक्ट्रिक फील्ड असते. कळलं का? मग आपला बार मॅग्नेट आपण कुठे ठेवला? तर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला. आता हा बार मॅग्नेट आहे बघा. आता मी तुम्हाला दाखवते. तर इथे हा बार मॅग्नेट आहे. हे बघा, हा बार मॅग्नेट आहे असा. आणि याच्या जवळ जर आपण मॅग्नेट नेला तर तो असा डिफ्लेक्ट होतो. बघा, झालाय का असा डिफ्लेक्ट या पद्धतीने. आणि जर लाईक पोल असतील, अनलाईक पोल असतील तर ते अट्रॅक्ट करतात बघा, आणि लाईक असतील तर ते रिपेल करतात या पद्धतीने. हा अनलाईक आहे. आणि बघा बरं, हा रिपेल करतो का? हा लाईक अट्रॅक्ट करतो आणि अनलाईक काय करतो? रिपेल करतो. तर या पद्धतीने जेव्हा तुम्ही असा बार मॅग्नेट सस्पेंड करणार आहे तर त्यावेळेस तो काय होणार आहे? डिफ्लेक्ट होणार आहे. आणि तिथे आपल्याला टॉर्क तयार होणार आहे. आणि टॉर्कला परत, टॉर्क म्हणजे असा डिफ्लेक्ट झाला आणि त्याला परत मूळच्या पोझिशनला आणायला
आपल्याला कन्झर्वेटिव्ह फोर्सच्या अगेन्स्ट वर्क डन घडून आणावं लागतं आणि ते वर्क डन तिथं कशाच्या स्वरूपात साठवलं जातं? पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात साठवलं जातं आणि ती पोटेन्शियल एनर्जी आपल्याला काढायची आहे. प्रश्न कळला का? मग आता बघा, हा आपण बार मॅग्नेट ठेवला. बार मॅग्नेट मध्ये मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट असते, जी स्मॉल वेक्टर एम ने दर्शवली जाते, की जिची व्हॅल्यू असते QM इंटू 2L. ही पण वेक्टर क्वांटिटी असते आणि हिची डायरेक्शन कुठून कुठे जाते? तर ती S पोल टू N पोल. बघा बरं, M ची डायरेक्शन S पोल टू N पोल. आणि आता बघा, हा डिफ्लेक्ट का होतो? टॉर्क इथं तुमचा हा जो बार मॅग्नेट आहे तो डिफ्लेक्ट का होतो? तर फील्ड लाईन्स कुठे जातात ह्या फील्ड मधल्या? N पोल टू S पोल आणि ह्या बार मॅग्नेटचा N पोल इथे आहे. मग आता NN मध्ये काय असतं बघा? NN मध्ये असते दुश्मनी, SS मध्ये पण असते दुश्मनी आणि NS मध्ये काय असतं? मैत्री. म्हणजे लाईट पोल्स एकमेकाला काय करतात? रिपेल करतात. म्हणजे हा इकडे असा रिपेल होणार आहे आणि इकडे S बघा, हा इकडे अट्रॅक्ट होणार आहे. S कडून N केलं म्हणजे इथे अट्रॅक्शन आणि इकडे रिपल्शन. म्हणजे हा फील्ड मध्ये असं काय होणार आहे? डिफ्लेक्ट होणार आहे. आणि बघा, ही तुमची वेक्टर M ची दिशा दिसती का? आणि ही फील्डची दिशा. यांनी एकमेकात कोणता अँगल तयार केला? थीटा. हा पण अँगल थीटा, हा पण अँगल थीटा, हा पण अँगल थीटा. आणि मग इथे जो आता रोटेशनल मोशन तयार झाली आणि टॉर्क प्रोड्युसेस प्युअरली रोटेशनल मोशन. आणि म्हणून हा जो टॉर्क आहे इथे उजव्या हाताच्या नियमानुसार हा पहिला वेक्टर, हा दुसरा वेक्टर आणि त्याच्यामधला स्मॉलर अँगल, हा पण अँगल आहे, हा पण स्मॉलर अँगल कोणता आहे? थीटा. आणि त्याला जो पहिला परपेंडिक्युलर वेक्टर येतो हा एक आणि हा एक. आता असं आलो तर हा पहिला आला. म्हणजे हा जो वेक्टर आहे हा ह्या दोन्हींचा काय आहे? क्रॉस प्रॉडक्ट आहे आणि इथे तयार झालेल्या टॉर्कची किंमत तो तुम्हाला देणार आहे. आलं का लक्षात? आणि बघा, मग टॉर्क दॅट इज इक्वल टू M क्रॉस B दॅट इज MB साइन थीटा. हा झाला इथे असलेला टॉर्क. मग आता बघा, हा जो टॉर्क आहे तर आपल्याला तिथे काढायची पोटेन्शियल एनर्जी. मग आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजे वर्क डन. आता वर्क डन दॅट इज इक्वल टू W बरोबर FS घेतलं तुम्ही. हे कशामधलं? तर ट्रान्सलेशनल मोशन मधलं. आणि म्हणून ही पोटेन्शियल एनर्जी. आता इथं टो इंटू डी थीटा घ्यावं लागेल की नाही? डिस्प्लेसमेंट. आणि टो इंटू डी थीटा याचं इंटिग्रेशन घेतलं विद इन दी लिमिट. काय? θ1 आणि θ2. म्हणजे इनिशियली आपला हा बार मॅग्नेट असा होता, म्हणजे θ1 होतं 90 डिग्री आणि आता त्याला असा डिफ्लेक्ट केला फील्डशी तयार केलेला अँगल आणि θ2 झालं थीटा. म्हणजे असा मॅग्नेट असा फिरवायला जे वर्क डन लागलं ते आपल्याला काढायचं. मग लिमिट घेतलं बघा आपण θ1 आणि θ2 आणि त्याच्यामध्ये टो थीटा इंटू डी थीटा या टॉर्कची किंमत इथे टाकून दिली. M आणि B कॉन्स्टंट आहे ते बाहेर घेतले आणि याचं इंटिग्रेशन घेतलं. साइन थीटा डी थीटाचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस थीटा. मायनस बाहेर लिहिले, आतमध्ये कॉस थीटा. आता लिमिट लावलं. आधी या कॉस थीटाची किंमत θ2 टाकली, मग θ1 टाकली, दोन्हीची वजाबाकी केली आणि मग ही जी आली ही पोटेन्शियल एनर्जी आली. मायनस चिन्ह जर बाहेर घेतलं तर फायनल अँगल मायनस इनिशियल अँगल येतो आतमध्ये आणि मायनस चिन्ह काढून टाकलं तर आतमध्ये इनिशियल अँगल मायनस फायनल अँगल. कोणतंही सोपं, तुम्हाला जे सोपं वाटेल ते लक्षात ठेवा. तर माझं म्हणणं आहे मायनस वाले लक्षात ठेवा. मायनस MB कंसात कॉस θ2 म्हणजे फायनल मायनस इनिशियल असं लक्षात राहील. आणि इथं फक्त PE केलं बघा. तर जर MB दॅट इज इक्वल टू PE ही इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट आणि ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये पण टॉर्क घेतलेला आहे आपण, पोटेन्शियल एनर्जी घेतलेली आहे आणि तिची किंमत आलेली आहे मायनस PE कंसात कॉस θ2 मायनस कॉस θ1 फायनल अँगल मायनस इनिशियल अँगल. मग आता या पद्धतीने दोन्ही पण तुमच्या इथं कन्सेप्ट होऊ शकतात. आता आपली ही केस काय? θ1 काय घ्यायचं? 90 डिग्री आणि θ2 काय घ्यायचं? थीटा. ह्या व्हॅल्यू टाकल्या तर कॉस 90 0 असतं आणि म्हणून या ठिकाणची पोटेन्शियल एनर्जी जेव्हा इनिशियल अँगल 90 असेल म्हणजे असा परपेंडिक्युलर तुमचा बार मॅग्नेट असा केला तर थीटा त्याचं डिफ्लेक्शन झालं तर पोटेन्शियल एनर्जी मिळते UM दॅट इज इक्वल टू मायनस MB कॉस ऑफ थीटा. समजलं का? आणि हे झालं डेरिवेशन. म्हणजे M घ्यायची मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, B घ्यायचं मॅग्नेटिक इंडक्शन आणि थीटा इथला अँगल घ्यायचा कोसाइन अँगल. तर ही झाली पोटेन्शियल एनर्जी. आता बघा, ही कधी मॅक्सिमम असू शकते, ही कधी मिनिमम असू शकते आणि ही कधी झिरो असू शकते. आता बघा, हा आपला मॅग्नेट आहे
आणि त्याचा या पद्धतीने हा त्याचा एन पोल आहे, हा त्याचा एस पोल आहे. तर या पद्धतीने एस पोल कडून एन पोल कडे तुमची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट गेली आणि ही तुमची बीची डायरेक्शन आहे. एक मिनिट, ही तुमची बीची डायरेक्शन आहे. हे दोन्ही एकमेकाला पॅरलल आहे बघा. हा मॅग्नेट असा ठेवलाय आपण, अशा ऐवजी असा ठेवलाय आणि ही बीची डायरेक्शन आहे. दोन्ही एकमेकाला पॅरलल आहे आणि ह्या दोन्हीची दिशा सेम आहे. पॅरलल असेल तर अँगल 0. मग आता इथे कॉस 0 ची किंमत टाकली, कॉस 0 1 असतो आणि म्हणून तुमची पोटेन्शियल एनर्जी झाली -mb. काय झाली? -mb. आता काय करू? ही झाली फील्ड, ही झाली फील्ड आणि हा झाला मॅग्नेट. आता मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इकडून इकडे गेली. मग आता ही एम ची दिशा, ही बी ची दिशा. आधी आपली काय केस होती? दोन्ही एकाच डायरेक्शनने. त्यावेळेस काय आलं? -mb. एकाच दिशेने. त्यानंतर आता तुमची फील्ड या दिशेने आणि एम या दिशेने, म्हणजे याच्यातला अँगल काय झाला? 180 डिग्री. आणि कॉस 180 -1 मायनस मायनस प्लस झाले आणि पोटेन्शियल एनर्जी काय झाली? +mb. आता 90 डिग्री ही फील्ड झाली तुमची अशी, मॅग्नेट झाला असा 90, कॉस 90 0, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काय झाली? 0 झाली. आणि तिन्ही व्हॅल्यू मध्ये कोण मिनिमम आहे? तर हे मिनिमम आहे, हे मॅक्सिमम आहे आणि हे 0 आहे. म्हणजे जेव्हा ह्या दोन्ही एम आणि बी एकमेकाला पॅरलल असतील तर पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असते. हे जर एकमेकाला अँटी पॅरलल असतील तर पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम असते आणि जर परपेंडिक्युलर असतील तर पोटेन्शियल एनर्जी 0 असते. या तिन्ही गोष्टी नीट लक्षात ठेवायच्या. याच्यावर एमसीक्यू येऊ शकतो किंवा नेहमी विचारला जाणारा प्रश्न की टॉर्क मॅक्सिमम, कोणताही टॉर्क असू द्या, तो मॅक्सिमम केव्हा असतो? तर तो sin θ 90 असल्यावर, थीटा 90 असल्यावर sin θ 1 येतं. मॅक्सिमम अँगल 1 आहे. sin 90 that is equal to 1. When theta that is equal to 90 degree, torque is always maximum. असा तुम्हाला एमसीक्यू येऊ शकतो. आलं का लक्षात? कन्सेप्ट क्लिअर करा बाळांनो. आणि हे जे आपण इथे शिकलो तिन्ही केसेस, ते एकाच ग्राफ मध्ये दाखवता येतं की पोटेन्शियल एनर्जी वर्सेस अँग्युलर पोझिशन ऑफ ए बार मॅग्नेट. मग आता बघा, ही -mb, तेव्हा θ 0 आहे का? तर ही पोटेन्शियल एनर्जी बघा बरं, ही -mb आहे, तेव्हा तुमचं हे थीटाची व्हॅल्यू 0 आहे का? आलं लक्षात? आता 90 डिग्रीला तुमची पोटेन्शियल एनर्जी 0 आहे का? समजतंय? म्हणजे हे 0 आहे तेव्हा हे -mb आहे का? त्यानंतर हे 90 आहे तेव्हा 0 आहे का पोटेन्शियल एनर्जी? आणि हे 180 आहे तेव्हा +mb आहे का? तर हा ग्राफ, ह्या ज्या तिन्ही केसेस आहे, ह्या सगळ्या ग्राफ आपल्याला एका मिनिटात सांगून टाकतो. म्हणजे फिजिक्स मध्ये आकृत्या आपल्याशी बोलत असतात, त्या काय बोलतात हे समजायला आपल्याला फिजिक्सची माहिती असावी लागते. समजलं का? मग या पद्धतीने कशाही प्रकारे हा प्रश्न विचारला तरी तुम्हाला उत्तर लिहिता आलं पाहिजे. याच्यावर एमसीक्यू येईल, 3 मार्काला डेरिव्हेशन येईल, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला येईल, हा ग्राफ काढायला येईल, काही येऊ शकतं. समजलं? क्लिअर झालं? आता क्लिअर झालं तर तुमचं पुढं नंतर फायदा होणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा काय, तर डिराईव्ह अँड एक्सप्रेशन फॉर, आता इथलं अनावश्यक मी पुसून टाकते सगळं. ओके, आता पुढचा प्रश्न आहे बघा, डिराईव्ह अँड एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऑफ अँग्युलर ऑसिलेशन्स ऑफ ए बार मॅग्नेट. 3 मार्काला प्रश्न येऊ शकतो आणि खूप सोपा आहे बाळांनो प्रश्न. आता काय बघा, आताच तुम्ही पाहिलं की मॅग्नेट कसा होता? असा डिफ्लेक्ट होतो, ऑसिलेशन्स येतात. आणि अँग्युलर ऑसिलेशन्स कसे आहेत? अँग्युलर ऑसिलेशन्स आहेत. आणि त्याचा म्हणजे हा मॅग्नेट जेव्हा असा डिफ्लेक्ट होतो तर त्याचं एक ऑसिलेशन्स पूर्ण व्हायला लागलेला वेळ, त्याला काय म्हणायचं? पिरियड. आता प्रश्न आला ना, हीच फिगर काढायची बाळांनो. याचं पण उत्तर हीच फिगर काढायची. मग आता तुम्हाला माहितीये की इथं त्याला एक ऑसिलेशन पूर्ण करायला लागलेला वेळ, जेव्हा तुमचा बार मॅग्नेट असा होतो, आलं का लक्षात? तर त्यावेळेस कोणता टॉर्क असतो? डिफ्लेक्टिंग टॉर्क. कोणता टॉर्क असतो? डिफ्लेक्टिंग टॉर्क. आणि याला मूळच्या पोझिशनला परत आणायला जो मदत करतो त्याला म्हणायचं रेस्टोरिंग टॉर्क. काय म्हणायचं? रेस्टोरिंग टॉर्क. आणि जेव्हा हे तुमचा इक्विलिब्रियम मध्ये कधी असतो मॅग्नेट? जेव्हा 2 फोर्स इक्वल होतात तेव्हा बॉडी इक्विलिब्रियम मध्ये येते. मग तो अपवर्ड आणि डाऊनवर्ड इक्वल असेल, फॉरवर्ड आणि बॅकवर्ड इक्वल असेल. आणि म्हणून इथे जेव्हा तुमचा टॉर्क हा इक्विलिब्रियम, बार मॅग्नेट हा इक्विलिब्रियम मध्ये कधी येणार आहे? जेव्हा त्याचा डिफ्लेक्टिंग टॉर्क आणि रेस्टोरिंग टॉर्क इक्वल होणार आहेत तेव्हा.
मग बघूयात आपण रोटेशनल डायनामिक्स मध्ये असं शिकलो टो दॅट इज इक्वल टू आय अल्फा आणि आय ह्या मॅग्नेटचं असतं मोमेंट ऑफ इनर्शिया ज्याची व्हॅल्यू असते m/12 कंसात l स्क्वेअर प्लस b स्क्वेअर। l ही त्या बार मॅग्नेटची काय असते बघा, l ही त्या बार मॅग्नेटची लेंथ असते आणि b ही त्याची ब्रेडथ असते। आणि हा झाला पहिल्या चॅप्टर मध्ये आहे बघा। तर हा मोमेंट ऑफ इनर्शिया कशाचं, बार मॅग्नेटचं। आपला दोन बार मॅग्नेटची डायपोल मोमेंट कंपॅरिझन करण्याचा जो एक्सपेरिमेंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे मोमेंट ऑफ इनर्शिया लागतं, की जो पहिल्या चॅप्टर मध्ये रोटेशनल डायनामिक्स मध्ये आपण जो चार्ट पाहिलेला आहे त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू दिलेली आहे। कळलं का? मग टो बरोबर आय अल्फा आणि अल्फाची व्हॅल्यू काय असते डी स्क्वेअर थिटा बाय dt स्क्वेअर। आणि हा झाला इथला डिफ्लेक्टिंग टॉर्क। आता रेस्टोरिंग टॉर्क, आता हा टॉर्क आहे पण तो अपोजिट डायरेक्शनने लावा लागणार की नाही, हे असं चाललंय याला मूळच्या पोझिशनला आणायला अपोजिट डायरेक्शनने, म्हणून इथं निगेटिव्ह साइन घेतलं आणि इक्विलिब्रियम मध्ये। आणि जेव्हा थीटा हा अँगल छोटा असतो बघा, हा अँगल खूप छोटा आहे, जेव्हा कोणताही अँगल छोटा असतो तेव्हा साइन थीटा बरोबर थीटा घेतात किंवा कॉस थीटा बरोबर थीटा, टॅन थीटा बरोबर थीटा, आणि तो अँगल कशात एक्सप्रेस करावा लागतो, रॅडियन मध्ये एक्सप्रेस करावा लागतो। आणि म्हणून इथे झालं -mb साइन थीटाची व्हॅल्यू झाली -mb थीटा। ही कन्सेप्ट तुम्हाला सिंपल पेंडुलमच्या डेरिव्हेशन मध्ये सुद्धा उपयोगी येणार आहे। आणि जेव्हा तुमचा हा बार मॅग्नेट इक्विलिब्रियम पोझिशनला कधी असणार आहे तर डिफ्लेक्टिंग टॉर्क दॅट इज इक्वल टू रेस्टोरिंग टॉर्क। आता काय झालं तर आपण ह्या अँग्युलर ऍसिलरेशनची किंमत शोधली, ह्या आयला इकडे ट्रान्सफर केलं आणि म्हणून हे झालं अँग्युलर ऍसिलरेशन, ही झाली अँग्युलर एसएचएम। आणि लिनियर एसएचएम मध्ये लिनियर ऍसिलरेशनची व्हॅल्यू असते डी स्क्वेअर एक्स बाय dt स्क्वेअर दॅट इज इक्वल टू -ओमेगा स्क्वेअर एक्स। आता ह्या दोन इक्वेशनला इक्वेट करा, इक्वेट केल्यावर काय मिळालं, हे वजा वजा चिन्ह निघून गेलं, ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काय झाली mb बाय आय। आता तुम्हाला हे माहितीये की पिरियड टी म्हणजे पिरियड 2π/ओमेगा पहिल्या चॅप्टर मध्ये शिकलोय, ऑसिलेशन्स मध्ये शिकलोय, नेहमी शिकत आलोय आपण। मग ह्या ओमेगाची किंमत काय टाकता येईल बाळांनो, ओमेगा बरोबर 2π/t ती टाकली कारण आपल्याला पिरियड शोधायचा आहे। मग ह्या इक्वेशन मध्ये पिरियड आणण्याकरता ह्या ओमेगाची किंमत टाकली 2π/t। आता ओमेगा स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय आलेलं आहे तर √mb बाय आय। दोन्हींची कंपॅरिझन करून आपल्याला मिळालं होतं ओमेगा स्क्वेअर बरोबर mb बाय आय, त्याच्यावरून ओमेगाची व्हॅल्यू मिळाली √mb बाय आय। ह्या ओमेगाची किंमत टाकली 2π/t दॅट इज इक्वल टू √mb बाय आय। पिरियड काढायचा आहे म्हणजे टी बरोबर याला इकडे नेलं आणि यांना इकडे आणलं 2π स्क्वेअर रूट ऑफ आय बाय mb। म्हणजे पिरियड कशावर अवलंबून आहे तर त्याच्या मोमेंट ऑफ इनर्शियावर अवलंबून आहे, त्याच्या डायपोल मोमेंटवर अवलंबून आहे आणि ह्या फील्डच्या इंटेन्सिटीवर किंवा मॅग्नेटिक इंडक्शन। आलं की लक्षात, ह्या तीन गोष्टीवर पिरियड अवलंबून आहे। समजलं का, बार मॅग्नेटचा पिरियड आणि त्याचा रेसिप्रोकल घेतला की आपल्याला फ्रिक्वेन्सी येणार आहे। दोन्ही फॉर्म्युले अत्यंत महत्वाचे आहेत। अशा पद्धतीने तुमचा बार मॅग्नेट जेव्हा डिफ्लेक्ट होतो असा फील्ड मध्ये तेव्हा एक ऑसिलेशन पूर्ण करायला लागलेला वेळ म्हणजेच पिरियड हा एवढा आहे। आता उत्तर लिहिताना काय करायचं बाळांनो, तर हे जे डिस्क्रिप्शन आहे ते मनाने लिहायचं। काय काय तर कन्सिडर ए बार मॅग्नेट प्लेस्ड इन ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड। आलं का लक्षात, m is its magnetic dipole moment, then I is the moment of inertia, and when that torque is deflecting, when that bar magnet is deflecting, at that time deflecting torque is this one, restoring torque is this one. When it is in equilibrium position, both the torques are equal. फॉर्म्युला लिहायचं, डिफ्लेक्टिंग टॉर्क बरोबर रेस्टोरिंग टॉर्क, मग व्हॅल्यू घालायची। म्हणजे कोणताही डेरिव्हेशन करताना त्याचं मनाशी आधी अल्गोरिदम तयार करायचं। काय काय बघा, डिफ्लेक्टिंग टॉर्क, रेस्टोरिंग टॉर्क दोन्ही इक्वल, त्याच्यामध्ये साइन थीटा बरोबर थीटा टाकायचं, मग इक्वल करायचं, मग अँग्युलर ऍसिलरेशन बरोबर लिनियर ऍसिलरेशन दोन्ही फॉर्म्युले घ्यायचे आणि ओमेगा स्क्वेअर बरोबर इक्वेट करायचं। मग ओमेगाची व्हॅल्यू काढायची, ओमेगाची व्हॅल्यू 2π/t टाकायची, म्हणजे आपल्याला पिरियडचं डेरिव्हेशन मिळणार आहे। म्हणजे मी जेवढं फळ्यावर लिहिलं एवढ्याच स्टेप तुम्ही थोडं थोडं वर्णन एक्सप्लेनेशन तिथं घालून लिहिल्या तरी तुम्हाला डेरिव्हेशनचे फुल मार्क्स मिळतात। तर ह्या फॉर्म्युल्यावर खूप सारे प्रश्न विचारले जातात, म्हणजे अशा पद्धतीने क्लिअर करा। थेअरी आली तरी लिहिता येईल, प्रॉब्लेम आला तरी सोडवता येईल, एमसीक्यू आला तरी सोडवता येईल, असा डिटेल अभ्यास करा। म्हणजे या पद्धतीने 7-8 चॅप्टर पक्के तयार करा, तुमचा अभ्यास चांगला होईल।
आता आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे बघा. शो दॅट द ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ ए रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इज EVR/2. मग आता आपला हा जो काही इलेक्ट्रॉन आहे हा न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व होतो आहे आणि त्याची आपल्याला काय शोधायची आहे? ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मग आता ती किती दाखवायची? तर EVR/2. E म्हणजे त्याच्यावरचा चार्ज, व्ही म्हणजे त्याचा लिनियर स्पीड. बघा सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतो म्हणजे सर्क्युलर मोशन आहे, म्हणजे तिथं आपोआप सर्क्युलर मोशन आहे तर लिनियर स्पीड आला की नाही त्याचा, हा लिनियर स्पीड. आर ही रेडियसची काय झाली? ऑर्बिट झाली आणि हा तुमचा इलेक्ट्रॉन फिरतो आहे. आता अशी केस आहे पण 3 डायमेन्शनल फिगर आहे म्हणून त्याला आपण या पद्धतीने काढलं. मग जर इलेक्ट्रॉन या डायरेक्शनने फिरत असेल तर करंट त्याच्या अपोजिट डायरेक्शनने, म्हणजे इलेक्ट्रॉन जर क्लॉकवाईज फिरतो तर करंट हा कसा येणार आहे तुमचा? अँटी क्लॉकवाईज. आणि त्याची आपल्याला ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काढायची. आता सगळ्यात आधी लक्षात ठेवायचं बघा, ही ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कुणाला असते? तर इलेक्ट्रॉनला 2 मोशन असतात, स्पिन मोशन आणि ऑर्बिटल मोशन. म्हणजे इलेक्ट्रॉन स्वतःभोवती पण गिरकी घेतो आणि तो न्यूक्लियस भोवती पण फिरतो, पण आपण त्याची स्पिन मोशन काय करतो? निग्लेक्ट करतो आणि फक्त कोणती मोशन कन्सिडर करतो? ऑर्बिटल मोशन कन्सिडर करतो. आणि मग आता बघा, तर आपल्याला त्याचं ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काढायचंय. आणि अजून एक लक्षात घ्या, ज्या ऍटमच्या आउटर मोस्ट शेल मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात त्यांनाच फक्त ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असते. ऑलवेज कीप इन माइंड दॅट. ज्याच्यामध्ये अनपेअर्ड नसतात त्याला मॅग्नेटिक ऑर्बिटल डायपोल मुवमेंट नसते. ज्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात तेवढ्यांनाच फक्त काय असते? ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट असते. आलं लक्षात? मग आता आपल्याला शोधायची त्याची व्हॅल्यू m ऑर्बिटल बरोबर EVR/2 हे प्रूव्ह करायचंय. आता आकृती समजली. मग आता इथं लिनियर स्पीड काढायचा इन टर्म्स ऑफ सर्क्युलर मोशन. आता तुम्हाला माहितीये व्हेलॉसिटी दॅट इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आणि मग बघा एक फेरा पूर्ण करायला लागलेला वेळ हा कॅपिटल T आणि आर जर रेडियस असेल तर सर्कम्फरन्स हे तुमचं डिस्टन्स येणार आहे 2πr/t. म्हणजे ही झाली व्हेलॉसिटी, लिनियर स्पीड झाला ह्या इलेक्ट्रॉनचा. मग आता त्याच्यावर पिरियडचा फॉर्म्युला काय झाला? 2πr/v. मग करंट दॅट इज नथिंग बट करंट दॅट इज रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. पण इथं चार्जला E म्हटलंय म्हणून E बाय काय झालं? T झालं. आणि लागलेला वेळ म्हणजे इथं चार्ज E, लागलेला वेळ एक फेरा पूर्ण करायला लागलेला वेळ कॅपिटल T. म्हणून I बरोबर काय झालं तुमचं? E/t. आणि त्याच्याहून I बरोबर आता ह्या T ची किंमत टाकली 2πr/v. आणि म्हणून करंट झाला बघा EV/2πr. हा करंटची व्हॅल्यू आपण इथं काढली. आता तुम्हाला ऑर्बिट जर एखाद्या लूप मधून करंट वाहून जात असेल तर त्याची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असते IA, करंट इंटू एरिया ऑफ लूप. मग करंटची व्हॅल्यू ही शोधली आपण. याला म्हणून इक्वेशन नंबर 1 आणि याला म्हणून इक्वेशन नंबर 2. आता ह्या 2 मध्ये काय केलं? ह्या I ची व्हॅल्यू टाकली, ही आलेली, आणि लूपचा एरिया किती आहे? πr², तो टाकला. काय झालं? हे पाय कॅन्सल झाले आणि हे एक आर कॅन्सल झाला. शिल्लक काय राहिलं? EVR/2. आणि ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं युनिट कुठेही जा तुम्ही ते असतं अँपिअर मीटर स्क्वेअर. समजलं का? जसं आपण m दॅट इज इक्वल टू QM इंटू 2L घेतो, बरोबर? तर ह्या QM ला युनिट असतं अँपिअर मीटर आणि लेंथचं युनिट आहे मीटर. टोटल काय झाले? अँपिअर मीटर स्क्वेअर. या पद्धतीने ह्या ऑर्बिटल जी काही तुमची मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे त्याचं SI युनिट काय आलं? पूर्ण चॅप्टर भर हे युनिट लागणार आहे. त्याचं SI युनिट आहे अँपिअर मीटर स्क्वेअर. आणि या पद्धतीने डेरिव्हेशन ऑब्टेन करायचं. कळलं काय काय केलं? बघा अल्गोरिदम बनवताना आधी लिनियर स्पीड, त्याच्यावरून पिरियड, नंतर करंट दॅट इज नथिंग बट रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज E/t, T ची किंमत टाकली आणि मग I घेतलं. आणि ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असते फॉर सर्क्युलर लूप कॅरिंग करंट I दॅट इज IA, ती I इथे टाकलं आणि एरियाची किंमत काय टाकली? πr². लूपचा एरिया काय येणार आहे? आर जर रेडियस असेल तर πr². आणि मग आलं का m ऑर्बिटल दॅट इज इक्वल टू EVR/2. अशा 4 स्टेप मध्ये हे डेरिव्हेशन येतं. पण आधी आपल्याला हे बेसिक सगळं कळलेलं असलं पाहिजे. अशी आकृती काढायची. आता पुढच्या केसमध्ये बघा मी दाखवताना काय दाखवलं इथं? m ऑर्बिटलची डायरेक्शन ही अपवर्ड दाखवली
आणि अँग्युलर मोमेंटम डाऊनवर्ड दाखवलं. आता हे आपल्याला पुढच्या डेरिव्हेशन मध्ये प्रूव्ह करायचंय. आता हाच प्रश्न एक्सटेंड होऊन तुम्हाला कसा विचारला जाऊ शकतो. ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर ऑर्बिटल magnetic dipole moment of an electron rotating about nucleus of an atom. आता हा न्यूक्लियस हे एवढंच प्रूव्ह करा म्हटलं तरी इथपर्यंत यायचं आणि पुढे एक्सटेंड झाल्यावर त्याला काय करायचं बघा. हे लिहिल्यानंतर लिहायचं अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला असतो L दॅट इज इक्वल टू mvr. पण इथं हे मास कुणाचं आहे इलेक्ट्रॉनचं, म्हणून इथं काय लिहिलं आपण me इंटू व्हीआर. आता m ऑर्बिटल काय झालं मग आता तुमचं, तर ही जी काही इथे तुमचं L आणायचंय आपल्याला ह्या फॉर्म्युल्यात, म्हणून आपण त्याला काय केलं तर हे जे काही आहे त्याला me ने गुणलं. बघा हे व्हीआर सेपरेट घेतले, त्याला me ने गुणलं आणि me ने भागलं. असं केल्यामुळं याची किंमत आपल्याला काय टाकता आली तर L म्हणजे अँग्युलर मोमेंटम टाकता आली. L म्हणजे काय असतं अँग्युलर मोमेंटम. आपण पाहिलं बघा रोटेशनल मोशन मध्ये कोणतं मोमेंटम असतं अँग्युलर मोमेंटम आणि त्याची ही व्हॅल्यू असते. मग आता आलं का इथं EL आणि EL डिवायडेड बाय ट्वाइस me आणि व्हेक्टर फॉर्म मध्ये जर लिहायचं तर बघा हे अपवर्ड आहे हे डाऊनवर्ड आहे, दोन्हीमध्ये 36 चा आकडा आहे म्हणजे अपोजिट साइन आहे. म्हणजे हे जर वरती जात असेल तर हे खाली जाणार आहे आणि म्हणून व्हेक्टर फॉर्म मध्ये लिहिताना याच्या डोक्यावर जेव्हा आपण व्हेक्टरचं साइन देणार आहे तर इथं आपल्याला काय साइन द्यावं लागणार आहे निगेटिव्ह साइन द्यावं लागणार आहे. समजलं का. आणि हे झालं या प्रश्नाचं उत्तर. आता याच्यावर पुढचा प्रश्न ओरिजिनेट होतो बघा काय गायरोमॅग्नेटिक रेशो. कशाला म्हणायचं गायरोमॅग्नेटिक रेशो. हे जर कळलं असेल तुम्हाला तर अजून एक आकृती काढता येईल आपल्याला. जर याची दिशा करंटची दिशा म्हणजे हे जर आपण इकडे अँटी क्लॉकवाईज आहे ती जर क्लॉकवाईज दाखवली तर इलेक्ट्रॉन इकडे येताना दाखवावं लागणार आहे. आणि ज्या वेळेस तुमचा करंट हा अँटी क्लॉकवाईज ऐवजी क्लॉकवाईज असतो तेव्हा L वरती असतं आणि m ऑर्बिटल खाली असतं. या पद्धतीने दुसरी आकृती आपल्याला काढता येईल. एक लक्षात ठेवली तर दुसरी आपोआप तयार करता येते. आता गायरोमॅग्नेटिक रेशो कशाला म्हणायचं गायरोमॅग्नेटिक रेशो तर ह्या m ऑर्बिटलला L ने डिव्हाइड करायचं. आलं का लक्षात. म्हणजे हे काय आहे ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे आणि त्याला कशाने भागायचं अँग्युलर मोमेंटमने. आलं का लक्षात. कुणाच्या रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनच्या आणि त्याला म्हणायचं गायरोमॅग्नेटिक रेशो. मग हे जर इकडे आणले तर E डिवायडेड बाय ट्वाइस me राहिलं का नाही आणि ह्या इक्वेशनला काय म्हणायचं गायरोमॅग्नेटिक रेशो. आता पुढे चालून तुम्हाला त्याचे डायमेन्शन विचारले जाऊ शकतात. आता E चे डायमेन्शन काय बघा तर इथं जर E चे डायमेन्शन घेतले तर I/T. आलं का लक्षात. I म्हणजे a⁻1 आणि हे T तिकडे नेले तर या पद्धतीने तर a⁻1 आणि t⁻1 हे कशाचे डायमेन्शन्स आहेत Tचे आणि मास पण हे खाली आहे म्हणजे m⁻2 काय झालं -1. एवढ्या सोप्या पद्धतीने आपल्याला गायरोमॅग्नेटिक रेशोचे काय काढता येतात डायमेन्शन्स काढता येतात. जर CET ला वगैरे विचारलेला आहे बघा असा प्रश्न तर म्हणून लक्षात ठेवा L⁻0 कळले का. E चे डायमेन्शन काय तर t⁻1 a⁻1 आणि मास खाली आहे म्हणजे m⁻1 आणि म्हणून टोटल डायमेन्शन झाले L⁻0 m⁻1 t⁻1 a⁻1. हे झाले गायरोमॅग्नेटिक रेशोचे डायमेन्शन. आणि त्याचं याचं युनिट काय बघा तर याचं युनिट चार्जचं युनिट कुलम आणि याचं युनिट किलोग्राम कुलम पर किलोग्राम. आणि या पद्धतीने आता तुम्हाला एक छोटासा तुमच्या पुस्तकात सॉल्व प्रॉब्लेम आहे बघा काय तो मी इथंच घेऊन टाकलाय शॉर्ट मध्येच काय कॅल्क्युलेट दी गायरोमॅग्नेटिक रेशो ऑफ इलेक्ट्रॉन. त्याचा इलेक्ट्रॉनचा गायरोमॅग्नेटिक रेशो काढायचा. इलेक्ट्रॉनचा चार्ज असतो बघा हे सगळे कॉन्स्टंट तुम्हाला प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला दिलेले असतात. E असतं 1.6 × 10⁻⁻19 कुलम आणि इलेक्ट्रॉनचं मास असतं 9.1 × 10⁻31 किलोग्राम. मग ह्या व्हॅल्यू टाकायच्या आणि सोडवायचं. तुम्हाला उत्तर मिळालं बघा 8.8 × 10⁻10 कुलम पर किलोग्राम. पाठ करून ठेवा बघा जर MCQ आला तर गायरोमॅग्नेटिक रेशो ऑफ इलेक्ट्रॉन दॅट इज 8.8 × 10⁻10 कुलम पर किलोग्राम. समजलं का. तर हे झालं गायरोमॅग्नेटिक रेशो इलेक्ट्रॉनचा. म्हणजे याच्यावर स्वतंत्र 2 मार्काचा प्रॉब्लेम येऊ शकतो जो सॉल्व्ड आहे तुमच्या पुस्तकात किंवा MCQ आला तर हे उत्तर लिहून टाकायचं. आता शिकायची कन्सेप्ट कशाची बोर मॅग्नेटॉनची. व्हॉट डू यू मीन इथेच प्रश्नात दिलेले बघा डिफाइन गायरोमॅग्नेटिक रेशो फाइंड रिलेशन फॉर बोर मॅग्नेटॉन अँड स्टेट इट्स व्हॅल्यू. त्याची व्हॅल्यू शोधायची. आता बोर मॅग्नेटॉन कशाला म्हणतात जेव्हा अशा इलेक्ट्रॉनच्या कक्षा असतात. आलं का लक्षात. तर
जेव्हा ग्राउंड स्टेट मध्ये म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची जी ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट असते तिला म्हणतात बोअर मॅग्नेटॉन. काय म्हणायचं त्याला? बोअर मॅग्नेटॉन. मग हा जर ह्या फॉर्म्युला आला तर त्याच्याहून पुढे आपल्याला ऑब्टेन करायचं. मग आपण बोअर सेकंड पॉस्ट्युलेट काय शिकलो? The electron can revolve only for certain orbit. For that, angular momentum is equal to integral multiple of h by 2 pi. म्हणजे L that is equal to nh 2 pi. आता ह्या इथे L ची किंमत किंवा इथे ह्या L ची किंमत काय टाकायची? nh by 2 pi टाकायची. आले लक्षात? एवढाच बदल करायचा. ह्या L ची किंमत काय टाकायची? nh by 2 pi. आपण स्ट्रक्चर ऑफ ऍटम अँड न्यूक्लियर मध्ये शिकलोय ते. मग ते टाकून द्यायचं आणि टाकून दिल्यावर फॉर्म्युला झाला असा. आता n ची किंमत 1 टाकायची कारण आपल्याला ग्राउंड स्टेट मधल्या n बरोबर 1 टाकायची आणि ह्या सगळ्या व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. आणि याला म्हणायचं मग हे n बरोबर 1 टाकलं की जी व्हॅल्यू तयार झाली त्याला म्हणायचं बोअर मॅग्नेटॉन. म्हणजे m ऑर्बिटल दॅट इज इक्वल टू EH डिवाइडेड बाय 4 पाय me. H प्लॅंक्स कॉन्स्टंट आहे, E ची व्हॅल्यू ही आहे, पायची किंमत 3.142 टाकायची, मास हे टाकायचं आणि त्याला म्हणायचं बोअर मॅग्नेटॉन. आणि त्याची व्हॅल्यू येते बघा 9.274 इंटू 10⁻⁻24 अँपियर मीटर स्क्वेअर. कारण m ऑर्बिटल आहे का नाही म्हणजे याचा युनिट त्याचा अँपियर मीटर स्क्वेअर झालं का नाही. तर या पद्धतीने आणि लक्षात ठेवायला कसं सोपं आहे बघा हे. तर 9 पॉइंट हे बघा हे 7 काढून टाकले तर 274 तर म्हणजे 24 घ्यायचं. इथे पॉवर पण निगेटिव्ह घ्यायची, याला इथे पॉझिटिव्ह घ्यायची 10 आणि इथं 9.274 इंटू 10⁻⁻24 अँपियर मीटर स्क्वेअर. ही कशाची व्हॅल्यू आहे? बोअर मॅग्नेटॉनची. तुमच्या पुस्तकात युनिट चुकलेलं आहे, अँपियर पर मीटर स्क्वेअर दिलेलं आहे पण ते चुकीचं आहे. त्याचं युनिट काय आहे? अँपियर मीटर स्क्वेअर. समजलं का? तर या पद्धतीने आपण असे 5-6 प्रश्न या पहिल्या भागात पाहिले. अजून याचा अजून एक भाग करू आणि तिसऱ्या भागात आपण त्याचे न्यूमरिकल्स बघू. म्हणजे तुमचा सगळा मॅग्नेटिक मटेरियल चॅप्टर काय झाला? कव्हर झालेला आहे. तर बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी.